चिमणी दिवस हा विशेष दिन आहे. जसं प्रत्येक दिवशी विशेष दिन असते, काहीतरी विशेष असते त्या दिवसाचा, म्हणून तो दिवस आपण साजरा करत असतो. तर चिमणी जिवंत ठेवूया. तुम्हाला चिमण्या दिसत आहे का कुणीकडे? चिमण्या फार कमी झाल्या आहेत. कारण की याचं कारण कोणतं असेल सांगा? म्हणजे चिमणी आज का दिसत नाही तर तुम्ही खूप कारणं सांगितली. तर चिमणी जर राहिली, पक्ष्यांना तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याला पर्यावरणाची काळजी घ्यावी लागेल, पर्यावरण सुरक्षित ठेवावं लागेल, तरच आपले प्राणी सुरक्षित राहील. प्राणी पक्षी हे सगळे सुरक्षित राहील. पर्यावरण सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला कोणता उपाय करावा लागेल? झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. जर झाडे तोडले नाही तर पक्षी येणार झाडावर, त्यांची घरटी करणार आणि ते शांततेने राहणार. बरोबर आहे? जर चिमणी जर दिसली नाही तुम्हाला तर काय तुम्हाला पक्षापासून पक्षी दिसणारच नाही, है ना? चिमणी नाही, कावडा नाही, कबूतर नाही. म्हणजे पक्षी राहण्यासाठी आपल्याला सगळ्यात मोठा उपाय आहे झाडे लावा, झाडे जगवा. पर्यावरणाचे संरक्षण करा, निसर्गाचे संरक्षण करा. निसर्गाचे संरक्षण केले तरी पशु पक्षी हे प्राणी आणि मानव सुद्धा पृथ्वीवर चांगल्या प्रकारे राहू शकतो. आता एक गोष्ट आहे, एक चिमणी होती आणि ते दाणे टिपण्यासाठी खूप दूर गेली. तिला एका ठिकाणी खूप दाणे दिसले, पण तिच्या मनात हे आलं की आपण एकटंच खाऊ का हे दाणे? एकटे खाणे बरोबर नाही. तिने सगळ्या चिमणीला सांगितलं आणि ते सगळे पक्षी तिथे आले आणि सगळ्या पक्ष्या मिळून ते दाणे त्यांनी खाल्ले. का एकटीनं खाल्ले का? नाही, म्हणजे सगळ्या मिळून खाणं त्याचा किती आनंद आहे. त्या चिमणीला वाटलं की सगळ्यांना एकमेकांना मदत करणं हे खूप गरजेचं आहे. कारण माझ्याच पोटाचं समाधान नाही झालं तर इतरांच्याही मनाचं पोटाचं समाधान झालं, त्यांची सुद्धा शारीरिक भूक भागली. म्हणून ते एकमेकांना मदत करूया हा याचा अर्थ निघते. बरोबर आहे? हे चिमणीचं महत्व मी तुम्हाला आज सांगितलं. कळलं का? हो. चिमणीचं घरटं तयार कराल का? हो. चिमणीला पाणी ठेवाल का पिण्यासाठी रोज? आणि चिमणीसाठी दाणे ठेवाल का भांड्यामध्ये? हा. घरात तिचं घरटं करू द्याल? हा. जर तिचं घरटं करून द्याल ते कुठे राहणार आहे? कारण जंगलात तिला कुठेही वारा नाही, थारा नाही. कारण जंगलात सगळं ऊन आहे आणि झाडं राहिले नाही, झाडं वाढून गेले आहेत आणि मग तिला घरटं करायला जागाच नाही. जशी ती चिमणीची आहे कावळ्याची गोष्ट होती तशासारखी आज परिस्थिती आली आहे ना? म्हणून आज चिमणी जिवंत ठेवूया. चिमणीसाठी आपण उपक्रम करूया. चिमणीसाठी दाणे पाणी घरी ठेवूया आणि चिमणीचं एक घरटं करून ठेवूया, त्याला चिमणीला तिथे राहू देऊया. तर आपल्या पर्यावरणाचं संरक्षण होईल ना? झाडे तोडू नये, निसर्गाचं रक्षण होईल आणि आपल्याला शुद्ध वारा मिळेल.